ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातल्या गावागावांमध्ये गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। तिथल्याच घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात गाव तिथे बाप्पामधून। बीड जिल्ह्यातल्या माजलगावमध्ये निजामकालीन टेंबे गणपतीची काल ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली। राज्यात गणेश चतुर्थीला सर्वत्र गणरायाचं आगमन होत असलं तरी माजलगाव शहरातील निजामकालीन टेंबे गणेशाची स्थापना भाद्रपद एकादशीला होते। गेल्या 116 वर्षांची ही परंपरा आहे। या मंडळानं पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेश मूर्तीची परंपरा आजही जोपासली आहे। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील पान्हेरा गावात सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। या निमित्तानं वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आलाय। शाळकरी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन रॅली काढून वृक्ष लावण्याचा संकल्प केला। तसंच पाणी वाचवा लेक शिकवा असा संदेशही देण्यात आलाय। आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी गणेश मंडळाला भेट देऊन या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं। अमरावतीच्या जुना कॉटन मार्केट जवळच्या नेताजी गणेश मंडळानं नारळाचा गणपती साकारलाय। 18 फूट उंच असलेली ही नारळाची गणेश मूर्ती साकारण्यासाठी 2100 नारळ वापरण्यात आले। एका महिन्यांच्या कालावधीत ही मूर्ती साकारण्यात आली आहे। पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करतायत। हिंगोलीतल्या मस्तान शाह नगरामध्ये तब्बल 4 क्विंटल बटाट्यापासून गणेश मूर्ती तयार करण्यात आल्यात। श्री बालगणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी सुई दोऱ्याच्या सहाय्याने ही गणपती साकारलाय। ही मूर्ती बनवण्यासाठी त्यांना 4 दिवसांचा कालावधी लागला। बटाट्याचा हा गणपती पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात। या मंडळानं आधी नारळापासून, केळीपासून, सुतापासून तसंच टोपल्यांपासूनही गणपती साकारले। यंदा कोल्हापुरातल्या गणेशोत्सवावर बालगणेशाची छाप दिसून येते। शहरातल्या अनेक मंडळांनी भव्य दिव्य मूर्तीपेक्षा बालगणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे। त्यामुळे या बाप्पांच्या दर्शनासाठी बच्चे कंपनीची गर्दी वाढते। बालगणेशासोबत सामाजिक संदेश देणारे देखावेही उभारण्यात आले।